तब्बल 30 वर्षाच्या लढाईनंतर कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच आहे ते मंजूर झालेलं आहे आणि येत्या 17 तारखेला या सर्किट बेंचचं उद्घाटन आहे ते होणार आहे आणि 18 तारखेपासून म्हणजे 18 ऑगस्ट पासून सर्किट बेंचचं प्रत्यक्ष कामकाज आहे ते कोल्हापूरमध्ये सुरू होणार आहे। याच इमारतीमध्ये आता सर्किट बेंच काम आहे ते या 18 तारखेपासून सुरू होणार आहे। त्याचबरोबर इकडे जी एक इमारत आहे या इमारतीमध्ये देखील सर्किट बेंचचं काम आहे ते सुरू होणार आहे। 17 तारखेला कोल्हापूरमध्ये या सर्किट बेंचचं उद्घाटन आहे ते केले जाणार आहे। देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूरच्या सर्किट बेंचचं या ठिकाणी उद्घाटन होईल। या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश देखील असतील, न्यायमूर्ती असतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री हे सगळेजण या सर्किट बेंचच्या उद्घाटनासाठी या ठिकाणी येणार आहेत। खरं तर 17 तारखेला उद्घाटन झाल्यानंतर 18 तारखेपासूनच या ठिकाणी कामकाज होणार आहे आणि कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांसाठी हे सर्किट बेंच खूप महत्वाचा असणार आहे। कारण मुंबई उच्च न्यायालयामध्ये किंवा मुंबईला जे सगळे खटले उच्च न्यायालयाचे जे चालत होते ते सगळे खटले आता कोल्हापूरमध्ये इथं चालणार आहेत आणि या 6 जिल्ह्यांसाठी हा खूप महत्वाचा निर्णय तो झालेला आहे। सर्किट बेंच या ठिकाणी 18 तारखेपासून सुरू होईल, त्यामुळे कोल्हापुरातली लगबग देखील वाढलेली आपल्याला पाहायला मिळू शकते। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।